हॅलो, नमस्कार. कशा आहात माझ्या मैत्रिणी? तुम्ही स्वस्त आणि मस्त ना? आज मी सुमीच्या डब्याला जे भाजी पोळी करणार आहे आणि तो आमचा स्वयंपाक पण आहे. म्हणजे आम्ही दोघंच असतो तर डब्याबरोबरच मी स्वयंपाक पण करून घेते आणि माझ्यासाठी पण. आता मी हा स्वयंपाक आणि डबा पण करून घेत आहे. तर हा बघा, सकाळी सकाळी किती सुंदर असा सूर्य निघत आहे. दिसला का? हे बघा. किती छान सकाळचं वातावरण आहे बघा. तर आता मी चहा पिऊन घेत आहे. किती सुंदर वातावरण आहे सकाळ सकाळचं. तुम्ही पण प्या चहा. तर आज मी करणार आहे मिक्स भाजी. वांगे, कोबी आणि मटरची मिक्स भाजी करून घेणार आहे. मनुष्याचे जीवन हे आरोग्यावर अवलंबून आहे. तर आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपलं पूर्ण जीवन हे आपल्याला आनंदमय वाटत असतो. पण जर का आपण आपलं आरोग्याचं जर बरोबर नसेल तर आपल्याला जीवन कसं एकदम असं जीवनामध्ये आपण आनंदी नसतो. तर जसं आपण यंग असतो तेव्हा आपल्याला काही आरोग्याच्या तक्रारी जाणवत नसतात. पण जसं जसं आपलं वय होतं तसं तसं आपलं काही ना काही एक ना एक आपलं काही दुखणं असते, काही तब्येत बरी नसते. तर त्याच्यामुळे जसं आपण यंग असतो ना, सुरुवातीलाच आपण आपल्या आहाराकडे योग्य असं लक्ष दिलं पाहिजे. आपल्या जे काही विटामिनच्या वस्तू असतात खाण्याच्या त्या आपण आपण खात राहिलं पाहिजे. आणि एक्सरसाइज करत राहिलं पाहिजे. तर त्यामुळे आपलं जे आरोग्य असते ते एकदम सुरळीत असते. आणि आपल्याला ते बाकी गोष्टीपेक्षा आपली तब्येत ही महत्त्वाची असते. म्हणून आपल्याला जे काही विटॅमिन्स वगैरे लागतात त्याचं योग्य प्रमाणात आपण आहारात घेतलं पाहिजे. फळं वगैरे घेतले पाहिजे. पण आपण कामामध्ये ह्या सगळ्या वस्तूकडे दुर्लक्ष करत असतो, ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो. तर ते दुर्लक्ष करणं आपण नेहमी टाळलं पाहिजे. नंतर जेव्हा आपल्यावर वेळ येते की अशा आरोग्याविषयी काही तक्रारी आपल्या सुरू होतात तेव्हा आपल्याला ती गोष्ट जाणवत असते की अरे, आपण आधीच लक्ष दिलं असतं, योग्य असा व्यायाम केला असता, आहारात ज्या वस्तू आपल्या घेतल्या असतात. धने जिऱ्याची पूड, थोडं तिखट आणि हळद. टमाटर, थोडं पाणी, तळून भाजी.
मिश्रण घेणार. तोपर्यंत इकडे पीठ वळून घेणार. थोडं मीठ. तर आता मी बनवणार आहे पोळी. आता पीठ मळून घ्यायची व्यवस्थित.
तर ताईंनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला, माझ्या व्हिडिओला लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि आता मी सुमेधसोबत सुमेध ऑफिसला चालला, तर त्याच्यासोबत मी आता फिजिओथेरपी हॉस्पिटलला जाणार आहे. सुमेध मला तिथे सोडून देणार आहे आणि तो ऑफिसला जाणार आहे. तर मी आता फिजिओथेरपी हॉस्पिटलला जाऊन येते आणि त्यानंतर बाकीचे कामं करते. तर माझे व्हिडिओ असेच बघत राहा आणि तुम्हाला आवडले तर लाईक करत राहा आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मग उत्साह निर्माण होतो. तर माझे व्हिडिओ बघत राहा. माझा आहे ना गुडघ्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून मी फिजिओथेरपी हॉस्पिटलमध्ये चालली आहे. तर हे सांगायचं विसरूनच गेली. तर हे बघा, मी आली आता क्लिनिकला, पण अजून क्लिनिक खुलायचंच आहे, उघडायचंच आहे की आता. तर थोड्या वेळाने, आज लवकर आली मी सुमेधच्या ऑफिसच्या नुसार नाही का. तर हे आहे हॉस्पिटल. तर आता थोड्या वेळ बसते इथे यांची वाट बघत. तर आता हॉस्पिटल उघडत आहे. आता खुल्ला हॉस्पिटल. बघा, आता मी चालली घरी. तर झाली माझी फिजिओथेरपी. बघा, हे आहे छोटंसं तळ. आणि आज आहे शिवजयंती, म्हणून हे सगळे ऑरेंजवाले पडदे लावलेले आहे. तर बघा, आता आली मी हॉस्पिटलमधून. तर आता करते कामं. आता मी काय करणार आहे, हा बेड आवरून घेणार आहे. वाढलेले काल धुतलेले कपडे वाढले आहे ते काढून घेते.
माझी फरची पण पाण्याने स्वच्छ धुवून झाली आहे. तर कपडे धुण्याचे बाकी राहिले आहे. मशीनमध्ये कपडे टाकलेले आहे धुवायला. आणि हा माझा पोर्च असा स्वच्छ धुवून झालेला आहे. आणि ओटा पण स्वच्छ करून घेतला आहे. तसं सर्व कामे माझी झाली आहे व्यवस्थित. तर ताईंनो, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.